नमस्कार. मी आज इथे डाळिंबाची उसळ बनवत आहे. त्यासाठी कडवे वाल मी 7-8 तास भिजून नंतर 7-8 तास पुन्हा कपड्यामध्ये बांधून त्याला मोड काढून घेतलेले आहेत आणि गरम पाण्यात घालून त्याचे सालं काढून घेतलेले आहेत. इथे कढईत तेल घेऊन त्यात राई, जिरं, हिरवी मिरची, कढीपत्ता घालून फोडणी केलेली आहे. त्यात थोडंसं हिंग घालते आणि परतून घेते. त्यात सोलून ठेवलेल्या डाळिंब्या घालते आणि मिक्स करून घेते. थोडीशी हळद आणि लाल तिखट घालते आणि सगळं मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 5-10 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे मी. डाळिंब्या शिजलेले आहेत. चवीप्रमाणे मीठ घालते, खोबरं घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं गूळ घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि झाकण लावून वाफ काढून घेते. भाजी शिजलेली आहे. डाळिंबाची उसळ तयार आहे. ते तुरीची डाळ घेतलेली आहे मी 1 वाटी. ती स्वच्छ धुवून त्यात 2 वाटी पाणी घातलेलं आहे. हिंग आणि हळद घालून कुकरला शिजवून घेते. वरून थोडंसं तेल घातलेलं आहे. डाळ शिजून झालेली आहे. ते भांड्यात काढून घेते आणि रवीने घोटून घेते आणि गॅसवर गरम करायला ठेवते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि थोडासा गूळ घालून वरणाला उकळी काढून घेते. वरण उकळलेलं आहे. 1 चमचा तूप घालते. वरण तयार आहे. इथे चवळीची भाजी घेतलेली आहे मी. भाजी साफ करून घेते. भाजीची कोवळी पानं काढून घेते अशा प्रकारे. भाजी धुवून पाणी निथळलेलं आहे. आता बारीक चिरून घेते. प्रकारे बारीक चिरून घेते. भाजी चिरून झालेली आहे. कढईत तेल घेऊन 1 मोठा कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या परतून घेते. चिरून ठेवलेली भाजी घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजून घेते. झाकण काढलेलं आहे मी. भाजी शिजलेली आहे. चवीप्रमाणे मीठ घालते. मिक्स करून घेते. किसून ठेवलेलं खोबरं घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून पुन्हा एकदा वाफ काढून घेते. आता झाकण काढलेलं आहे मी. चवळीची भाजी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.